आता बघा, कायद्याच्या बाबतीत बरेचशी जनजागृती करण्याच्या प्रावधान कुठेही नाही. ए मिस्टेक ऑफ लॉ इज नॉट ए एक्सक्यूज इन द कोर्ट. तर लॉ आहे ब्लॅक मॅजिकच्या बाबतीत, आणि त्याप्रमाणे कोणालाही हे काळा जादू आणि हे टोनावोना करता येत नाही, आणि जर केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. तर व्हॉट आय एम सेइंग, मिस्टेक ऑफ फॅक्ट मे बी एन एक्सक्यूज, बट जर तुम्हाला कायदा तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्ही करत असाल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला जनजागृती करण्याची गरज नाही. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची माझी जबाबदारी आहे, ते मी करेल. सर, मुंबईमध्ये जितके गुन्हे घडतात त्याची उकल होत असते, परंतु महाराष्ट्रामध्ये असे किती गुन्हे घडतात की त्याची उकल होत नाही. ती कंप्लेंट किंवा एखादा गुन्हा झालेला असतो तो पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतही नाही. मग ह्याचं कारण काय? मनुष्यबळ कमी पडतं का आणखी गुन्हे कमी होतात? मनुष्यबळचा त्याचा काही संबंध नाही. काही ठिकाणी गुन्हा दाखल होत नव्हते, तर आम्ही आल्यानंतर मी स्पष्ट सूचना दिली होती की गुन्हा जर कॉग्निझेबल स्वरूपाचा असेल तर आपल्याला दखलपात्र गुन्ह्याची दखल आपल्याला घ्यायलाच हवी, आणि जर तसं केलं नाही तर त्या बाबतीत आपले जे सिनियर ऑफिसर्स आहेत सगळ्यांना मी सूचना दिली होती की त्याच्या बाबतीत आपण त्यांच्यावर कारवाई करा. आणि त्याच्याच आज जो रिझल्ट आहे की मला असं वाटतं की आपल्याकडे रजिस्टर्ड गुन्हे फार, मला वाटतं 2, 3, 4 आय थिंक 4-5 पटने वाढलेले आहेत. आधी मिसिंग कंप्लेंट व्हायची कुठली आपल्या मोबाईल फोनची, आता कुठलाही मोबाईल फोन जर चोरी गेला तर चोरीची कमीत कमी नाही तर रॉबरीची चा गुन्हा दाखल होत असतो. हे आधी होत नव्हतं. मला असं सांगायचं नाही की आधीच्या लोकांनी दुर्लक्ष केलं असेल, मात्र मी कायद्यावर बोट धरून त्यांना तेवढी सूचना दिलेली आहे. आणि मला असं वाटतं सगळीकडे आता कमीत कमी जे काही दखलपात्र गुन्हे आहे त्यांची दखल चांगल्या रीतीने कायदेशीर रीतीने घेतली जात आहे. माझ्या एरियामधलं मी सांगू शकतो, आणि माझ्या एरियामध्ये आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे. मी तर माझी कल्पना होती महाराष्ट्रामध्ये बसायची, मला ते भेटलंच नाही. नाही, माझ्या आपल्याला उत्तर हाच आहे की मुंबईमध्ये जर अनुचितरित्याने कुठलंही बिअर बार की डान्स बार चालू असेल त्यासाठी आम्ही सर्व लोकांना स्पष्ट सूचना दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची. आणि ज्या ठिकाणी जर आम्ही कारवाई केली, आमच्या लोकांनी कारवाई केली, तर असे अंमलदारांवर आणि असे अधिकाऱ्यांवर सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे. मात्र काही ठिकाणी जरी चालू असेल तर त्याच्या बाबतीत आम्हाला माहिती नसेल तर मी काही सांगू शकणार नाही. मात्र आमचे निर्देश स्पष्ट आहे, कुठल्याही प्रकारचे अनुचित डान्स बार आणि हे बिअर बार ज्यांच्यात परवाने नाही, ज्यांना कायदेशीर नाही, ते चालू राहणार नाही आणि होऊ शकत नाही. Well, we are trying our best. That's all I can say. नहीं, उस केस में मेरे ख्याल से एक दूसरी एजेंसी ने एक ऑफेंस दाखिल किया है, और उनके ऑफेंस दाखिल करने के बाद उनके पास इस वक्त उसकी तपास है, और दैट्स ऑल आई कैन से. मतलब नहीं, देयर इज ए क्राइम जो ऐसा होता है, देखिए आपको क्राइम के बारे में समझाना चाहूँगा. क्राइम में कोई भी क्लोजर कभी नहीं होता है. क्राइम में लिमिटेशन एक्ट ही नहीं लगता है. तो जहाँ तक अभी का सवाल है वो इन्वेस्टिगेशन कोई एक दूसरी एजेंसी कर रही है और हम उनका समर्थन कर रहे हैं. दैट्स ऑल. I have said that if there is already an offence registered in that case, there cannot be 2 investigations done. नहीं, आई थिंक जो भी जहाँ भी FIR दाखिल हुई है, पायदनी में दाखिल हुई है, उसको उनको बुलाकर उनसे उनका जवाब लिया जाएगा. जो तरीका है, उसके जो प्रोसेस है कायदे के तहत, उस हिसाब से हम कार्रवाई करेंगे. मुझे पूरी तरह से ज्ञात नहीं है, लेकिन गुनाह दाखिल होने के बाद जो भी प्रक्रिया होती है वैसी प्रक्रिया की जा रही है और होगी.
हाँ, यस यस। नहीं, कंक्रीट स्टेप तो मैं ये कहना चाहूँगा कि हाउसिंग सोसाइटी के बारे में एक नए सिरे से विचार होना बहुत ज़रूरी है। आप ये सोचिए कि ये सोसाइटियाँ बनाई गई थी किस लिए? जब सोसाइटी एक्ट बना था तो ये था कि कुछ लोग मिलकर कोई एक उपक्रम चलाना चाहें तो मिलकर कैसे होगा, तो सबके शेयर सर्टिफिकेट होंगे, सारे मेंबर्स बनेंगे, उस तरीके से कोई गन्ने की सोसाइटी है तो कोई फैक्ट्री है, ये सब चलाने के, शुगर मिल्स हैं, इनकी कोऑपरेटिव जो अमूल डेयरी है, इस तरह के लिए सोसाइटी बनाई गई थी। लेकिन इसी सोसाइटी का प्रारूप जो अगर आप फ्लैट में देखें तो आज मैंने फ्लैट खरीदा, मैंने रजिस्ट्रेशन कराया, मैंने पैसे भरे और आज मेरा फ्लैट एक शेयर सर्टिफिकेट के ऊपर में अवतरित हो गया। आज ये पहली जगह है, पहला पहलू है कि मेरा दिए हुए पैसे को मैंने एक शेयर सर्टिफिकेट में कन्वर्ट करा लिया और उसके ट्रांसफ़र के लिए आज मैं दुनिया भर की मिन्नतें मांगूंगा और उसमें एक एक्स अमाउंट ऑफ पैसा दूंगा। कई जगह सिंक फंड, बिल्डिंग फंड, इस तरह की बातें थी। ये एकदम गलत है और मुझे ख्याल से इसके ऊपर मूलभूत एक विचार होने की आवश्यकता है। मैं सिर्फ मैनेजमेंट कमेटी की ही बात नहीं करता हूँ, मैं मेंबर्स की भी बात करता हूँ जो मेंटेनेंस नहीं देते, जो इनडिसिप्लिन्ड है। लेकिन बहुत चलकर मैनेजमेंट कमेटीज़ हैं। आप खुद विचार करिए कि आप एक इलेक्शन से इलेक्ट करके वहाँ सोसाइटी के मैनेजमेंट कमेटी बन गई और उसके बाद आप पूरी बिल्डिंग के मालिक हो गए। ऐसा हुआ क्योंकि सारे बिल्डिंग का फ्लैट का पैसा तो मैंने भरा था, एक फ्लैट का ओनर मैं हूँ और उस ओनरशिप को आप एक शेयर सर्टिफिकेट में कन्वर्ट कर मेरे को पूरी तरह से कंट्रोल कर लेंगे कि मैं कहाँ पार्किंग करूँगा, कहाँ पैदल चलूँगा, कितना पैसा भरूँगा, कब रिनोवेशन होगा, कब रीडेवलपमेंट होगा। इस सब चीज़ों को, ये मुझे नहीं लगता कि हाउसिंग सोसाइटी जो सोसाइटी एक्ट है वो इसलिए बना था। इसका थोड़ा विचार करना जरूरी है और मैं तो सरकार को भी इसके बारे में, शासन को भी लिखने वाला हूँ कि आप एक नए सिरे से विचार होने की आवश्यकता है। मेरे हिसाब से तो मुंबई में जितनी सोसाइटी है उतनी कंप्लेंट है। कहीं मेंबर्स की है, कहीं मैनेजमेंट कमिटीज़ की हैं। और कुछ? आज हाँ, बिल्कुल चाय मिलेगी आपको। आप कोई गिला शिकवा तो नहीं?